असं वाटलं मी महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी कीर्तने केले बाबा, पण ही जागा एवढी पवित्र मला वाटली कारण मी थोडा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला माणूस. माझी शेंडी फेट्याखाली झाकलेली आहे. तुम्हाला कीर्तन झाल्यानंतर दिसेल. मला थोडं भविष्य ज्योतिष कळतं कारण नांदुरकर गुरुजी माझ्याबरोबर आहे, साहेबराव बापू माझ्याबरोबर आहे. 2 तास कीर्तन केल्यानंतर म्हणण्यापेक्षा 2 तास एखादा माणूस माझ्याजवळ जर बसला तो तुम्हाला तारीख देणार आहे का गेलेली कॅन्सल करणार आहे सगळं कळतं भाऊ. तुम्ही असं समजू नका. गुरुजी माझ्याबरोबर आहे. माझं पिण्याचं पाणीसुद्धा गाडीमध्ये आहे. मी कुठं जेवण करत नाही. पाकिट चालतं तसं तुमची म्हणशाल पाकिटं घेत नाही असं नाही. तुम्हाला एका ठिकाणी असं सांगायला गेलो म्हणजे मार मग पाकिट चालतं म्हणलं कोरडाशी. काही लोकांना हुशार आहे, पुढचे असतात लोक. पण या ठिकाणी एक सांगतो, लक्षात ठेवा. सद्गुरू नारायणगिरी महाराज, सद्गुरू गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज शेवट या जगाला सांगून गेले. महाराजांच्या चाली असायच्या. रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, सुख झाले वो साधने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ह्या महाराजांच्या चाल्या हे की नाही बाबा? आठवण झालेली की नाही महाराजांची? अजून महाराजांची घोंगडीले भारी असायची. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हा कशी दिली वांगुली रे, आम्हा शिकाली वांगुली रे, तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. एक डिग्रज म्हणून गाव आहे, संगमनेर तालुका. डिग्रज बुवाजी बाबा, बरोबर आहे की नाही? बुवाजी बाबा. सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी त्यांना बोलवलं होतं आमच्या गावात सप्ताह करा. पण नारायणगिरी महाराजांनी काय शब्द दिला होता, आट घातली होती, तुमच्या गावामध्ये प्राणी मारणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत तुमच्या गावात मी पाय ठेवणार नाही. प्राणी मारणं म्हणजे माणसं मारणं नाही, बकरं मारणं. जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत पाय ठेवणार. बुवाजी बाबा डिग्रज गावामध्ये झालेला साक्षात्कार, प्राणी मारणं बंद झालं असून सुद्धा त्या गावामध्ये मांस विकणारं कधी सापडणार नाही. एक माफी मागून बोलेल, तुम्ही जगदंबेचे भक्त आहात, घरामध्ये मांस शिजवू नका महाराज. एवढं जरी कीर्तनातून तुम्ही घरी घेऊन गेले ना तर जगदंबा माता तुमचं कोट कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढा शब्द घरी घेऊन जा. आपण जगदंबेचे भक्त आहे महाराज. आणि मला तरुणांच्या नावाने शरावाली मात तरुण मित्र मंडळ आहे. एकदा तरुणांच्या नावाने टाळ्या वाजून पुन्हा जोरदार स्वागत करा. आणि माझं कीर्तन झाल्यानंतर तमाशा वगैरे नका ठेवून पुन्हा होतच, कारण गादी आता पवित्र झाली आहे. एका ठिकाणी महाराज कीर्तन झालं ना अर्ध्या तासामध्ये तमाशा उभारला, टांग टांग टांग. म्हणलं झालं का? काय बदल घडला महाराज? कीर्तन झालं तमाशा चालू झाला. अरे ही गादी नारायणाची गादी, व्यासोच्चिष्ट जगत्रय मनोने महाभारती जे नाही ते नोहीचे लोक कितीही येणे कारणी म्हणे पेपा, ही व्यासोच्चिष्ट जगत्रय, ही व्यासांची गादी आहे. या गादीवर तुम्ही सत्य आचरण जर कराल ना तर 100% प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर काही लोक जातात पुण्य करायला, पुण्य करिता पाप होय म्हणून पुण्य करायला जातात. पण निश्चितच सांगेल या निर्मळ गावातील सर्व तरुण मंडळांनी हे कीर्तन ठेवलं, अर्थात माझं तरुण तडफदार मित्रमंडळ सात्विक आहे, निर्मल आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय मला पाटलाने सांगितलं की मारुती मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी चाललेला आहे. मारुती मंदिराचा जवळ कोटीचा जीर्णोद्धार आहे. महाराज ज्या वेळेला तुमचा हनुमंतराय जीर्णोद्धार करून ज्या वेळेला या गावामध्ये सिंहासनावर विराजमान होईल ना त्यावेळेला या गावाचं सुख बघा काय ते काहीतरी वेगळंच राहणार. कारण देव बैसले सिंहासनी आल्या याची का पुरे धनी. हनुमंतराय म्हणजे जो शतबार पाठ कर कोई, छुटही बंदी महा सुख होई. 100 वेळेस हनुमान चालीसा पाठ करा आणि शुद्ध कामासाठी निघा. काम जर नाही झालं तर पुन्हा मला या गावात पुन्हा बोलू नका. अशी हनुमान चालीशीमध्ये ताकद आहे. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ बाबाचं आम्ही दर्शन घेऊन इकडं आलो. साईनाथ बाबांचं शक्तिपात समोर आम्हाला दर्शन घेण्याचा योग आला.
इतकं सुंदर महाराज. पण एक म्हणावं असं वाटतं, सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ बाबा कोपरगाव परिसर, ब्राह्मणगाव टाकळी असेल तिथपर्यंत बाबा फिरलेले आहे. त्या ठिकाणी महाराज जोडी घेऊन बाबा भिक्षांती माही म्हणायचे. पण एक लक्षात ठेवा, आज सच्चिदानंद बाबा साईनाथ बाबांचं जर चरित्र मी एकदा वाचलं, मला साईनाथ बाबांची कथा करायची. कोपरगाव तालुक्यामध्ये बाबा असताना महाराज दिवे लावायला सुद्धा तेल या लोकांनी आपल्या दिलं नाही. दिवे लावायला सुद्धा तेल नाही. बाबांना सर्व दिवाळीच्या सणाला दिवे लागले, दिवे लावायला सुद्धा तेल दिलं नाही. त्यावेळेला सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ बाबांनी पाण्यावर दिवे लावून दाखवले आणि बाबांचा चमत्कार त्यावेळेला जगाला कळाला. म्हणजे बाबा असताना बाबा कळाले नाही, पण बाबा गेल्यानंतर त्यांचा सुगंध गुलाबाच्या फुलासारखा दरवळत आहे. इवले सेलो पलाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. महाराज साधूमध्ये एवढी शक्ती आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी महाराज स्वयंपाकाला तूप कमी पडलं होतं तर भाविकांना सांगितलं, तुम्ही जा मातेच्या त्या गंगेमध्ये जा, पाणी घ्या, गंगा माता तुम्हाला पाण्याचं तूप देईल. तूप बनलं महाराज. पाण्याचा डबा भरून पाणी घेतलं तर पाण्याचं तूप बनवलं. तुमचं काम झाल्यानंतर पुन्हा गंगेमध्ये महाराज सोडून द्या. पाण्याचं तूप ज्यांना बनवता येतं त्यांना माणसामधला माणूस बनवता येणार नाही का? फक्त संतांचे पायी हा माझा विश्वास. कदाचित 100% मला सांगावं असं वाटतं की या निर्मळ पिंपरी गावामधले सर्व तरुण तडफदार त्यांनी अर्थात ज्या अर्थी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला त्या अर्थी त्यांचे आईवडील म्हणण्यापेक्षा हे गाव पवित्रच असलं पाहिजे, याच्यामध्ये शंका घेण्याची गरज नाही. नाहीतर काही गावातले तरुण सकाळी निघा त्या घरातून चरून, संध्याकाळी आणावं लागा त्या धरून, सापडले तर खरे, न तर तिथंच द्यावा लागा त्या पुरून. तो आजचा तरुण आहे. दादा एखादा म्हणेल कीर्तनाने तुम्हाला काय मिळेल? अरे संतांच्या विचाराने मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदायाची घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण ही आमच्या राष्ट्राची संपत्ती आणि तरुणाच टिकू शकतील छत्रपती शिवाजी राजांची संस्कृती. म्हणून तरुणांच्या हातामध्ये संप्रदाय महाराज. काही घरामध्ये बाबा तरुण मुलगा घरामध्ये जर गेला तर बाप घराच्या बाहेर आहे, आणि बाप घरात जर गेला तर मुलगा घराच्या बाहेर आहे. असं जर जीवन जर असेल तर त्या जीवनाला काय अर्थ आहे महाराज? एक लक्षात ठेवा, जाता जाता बोलून जाईल. जास्त संपत्ती कमावण्यापेक्षा एक संतान योग्य घडवा, तीच तुमच्या जीवनाची श्रीमंती आहे. आईसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिही लोके झंडा. आता तसा नाही राहिला. आईसा पुत्र देई गुंडा, त्याच्या हातामध्ये स्प्लेंडर होंडा. आई बापाच्या डोक्यात घालितो धोंडा आणि बायकोच्या पुढे घोळीतो शाबास. म्हणजे तुमचं पाठ इकडं. दादा एक पुत्र एका मातेच्या पोटी जन्माला आला. एकाने महाराज एका घाटामध्ये मारा, छोटा हत्ती होता, माझ्या गाडीला कट मारला माऊली. म्हणून पाठीमागे नंबर बघावं म्हटलं, नंबर कोणाचा आहे? नंबर नव्हता त्या गाडीच्या पाठीमागे. त्या गाडीच्या पाठीमागे लिहिलं होतं, काय बघतोस रागानं कट मारला वाघानं, पा जिप्रे बड्या वाघ. महाराज तोंडात महाराज घुटकन हा वाघ. अरे वाघ फक्त एकच होऊन गेला का जगदंबा मातेने त्याला आशीर्वाद दिला. जंगलातल्या 1 नंबरच्या लाकडाला साग म्हणतात. ज्या नागाचं विष डॉक्टरच्या औषधाने उतरत नाही त्याला कोबरा नाग म्हणतात. ज्याने अनेक बादशाही बर्बाद केल्या त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. छत्रपती शिवाजी राजा एक वाघ होऊन गेला. जर जगायचं जर असेल तर माझ्या राजासारखं जगा महाराज. पोत ज्ञानाचा पाजळती, पोत ज्ञानाचा पाजळती, पोत ज्ञानाचा पाजळी, पोत ज्ञानाचा पाजळी. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. काय माझ्या नाथांनी वर्णन केलेलं. पोत म्हणजे तलवार आणि बोध म्हणजे ज्ञान आहे. माझ्या जगदंबे मातेने पोत ज्याच्या हातामध्ये दिली त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे. वयाच्या 16 वर्षी हक्काचा अंगठा कापला, शिवलिंगाला रक्ताचा टिळा चोळला. तुळजा भवानी मातेची शपथ घेऊन हर हर महादेवाच्या गर्जना करून पारतंत्र्यातील मातीला स्वतंत्र मिळवणारा छत्रपती शिवाजी राजा ज्या मातीवर जन्माला येतोय अशी माती महाराष्ट्राची माती आहे. काय राजाचं चरित्र आहे. नवरात्र त्यालाच पावन होईल महाराज. नवविधा भक्ती त्यालाच फलश्रुत होईल. सद्गुरू नारायणगिरी महाराज या जगाला सांगून गेले. कापूसगाव वाडगाव मध्ये महाराजांचं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये मी काही 2-3 शब्द ऐकले होते. ज्याला राजांचं आचरण कळालं त्याला परमार्थ कळाला.
एक बोलू, माझ्या तरुणांची नवविध भक्ती तेव्हाच फलश्रुत होईल ज्याला माय बहिणीमध्ये स्वतःची आई दिसली, त्याला नवरात्र फलद्रुपच झाली, याच्यामध्ये शंका घेण्याची सुद्धा गरज नाही. महाराज काय राजांचं चरित्र आहे. एकाचा प्रसंग सांगेल. स्त्रीमध्ये आपली बहीण दिसावी, स्त्रीमध्ये आपली आई दिसावी, तीच आदिशक्ती आहे, तीच जगदंबा आहे. वक्त्याने या ठिकाणी येऊन महाराज स्त्रियांची निंदा करण्यासाठी गादी नाही. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आहे, ती झाशीची राणी, ती जगदंबा आहे, ती रेणुका माता आहे, ती कुलस्वामिनी आहे. तिची निंदा महाराज, नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्माऊर, हनुमाने माझ्या राजांनी शिकवलं. काय राजांचं चरित्र सांगेल दादा. कल्याणच्या सरदाराने, कल्याणच्या सुभेदाराने सून पकडून आणली, राजांना भेट म्हणून दिली. काय करावं तेवढं राजाने? ज्याने पकडून आणली त्यांना ड्युटीवरून काढून टाकलं. ज्याची स्त्री होती शिवाजीराजे परत घेऊन गेले. घरच्या लोकांनी विचारले, तू कहा गई थी बता. त्या स्त्रीच्या मुखात तो शब्द निघाला, मैं खुदा को देखने के लिए गई थी. तुमने जिस खुदा को देखा है वो तुम्हारा खुदा का नाम क्या है. त्या स्त्रीच्या मुखातून शब्द निघाला, मैंने जिस खुदा को देखा है वो मेरा खुदा का नाम छत्रपती शिवाजी राजा आहे. एका स्त्रीच्या मुखातून राजांना देव ही उपमा निघती. अर्थातच माझे तरुण सगळे देवरूप आहे. हा कीर्तनाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला. वेळ माझी संपलेली आहे. शेवटचे 5 गोष्टी सांगतो आणि माझ्या वाणीला प्रणाम देतो. गाडी एवढी फास्ट चालवली, पहिल्यांदा कीर्तन मी 8 दिवसातून एवढं फास्ट कीर्तन केलं. कारण पुढचे कान पुढे बहुत करणे आहे. मगाशी मी सांगून दिलं दांड्याचा कार्यक्रम होणार आहे, बरोबर का नाही. मी मगाशी सांगितलं, मी जर नाही लवकर आली तर माझा सुद्धा दांडा, म्हणजे ते पथ्य पाळलं पाहिजे. स्थळ काळ वेळ हेतू पात्रता. दादांनो वेळ माझी संपली. शेवटचे 5 वाक्य सांगतो, माझ्या वाणीला प्रणाम देतो. या ठिकाणी विलास भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी मला सेवा करण्याची प्राप्त झाला. मला सर्वांचे नावं काय माहीत नाही, मला माफ करा. पण नाव घेतल्याशिवाय कीर्तनाला पूर्ण विराम देऊ नये. एका ठिकाणी मी असा शहाणपणा केला होता, ज्याने तारीख दिली त्याचं मी नाव घेतलं नाही. 11,000चं पाकिट होतं पाटील, नाव न घेतल्यामुळं 5,000 कमी केले. तुमच्या लक्षात आलं. तर नाव सुद्धा माझं एकदम सुंदर नाव आहे. माझी अशी 100-108 नावं पाठ केलेले आहे. नाही, विलासभाऊ माझा जीवाचा जीवलग माणूस आहे. इकडे सगळे माझे जीवाचे जीवलग आहे. इकडे ह्या एक बोलू दादा, माझ्या जीवनामध्ये मी आत्तापर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून नुसते कीर्तन नाही केले. 9,753 तरुण जोडण्याचं काम कीर्तनाच्या माध्यमातून केलं. माझे सर्व जोडलेले माणसं आहे महाराज, जीवलग माणसं आहे. ज्या गावामध्ये मी कीर्तनाला गेलो ना, माझं स्टेटस जरी बघितलं ना, तरी माझे तरुण सर्व तरुण तडफदार सर्व मुलं मला फोन करतात. मी तरुणांचा एक मित्र आहे. बरोबर, मी म्हातारा दिसतो तुम्हाला, बरोबर आहे की नाही. बरं, माझा चेहरा कसा म्हातारा वाटतो. काही लोक महाराज त्यांचा चेहरा जर पाहिलं ना, असं होतं मांजर आडवी गेलेलं चांगलं. महाराज काय रोग झालेला राहतो काही समजत नाही त्यांना. पाहत असं नाही, हसतही नाही. काही गावामध्ये लोक हसून पाहिले हसत नाही, रडून पाहिले रडत नाही. एक जण म्हटलं, महाराज 20 वर्षातून तुमचं कीर्तन मध्ये पहिल्यांदाच. हसतच नाही महाराज, येंडो सलपन मारा सोड त्यांच्या तोंडावर. काय सांगावं. अहो, माणसाने हसलं पाहिजे, आनंदित राहिलं पाहिजे. काय भरोसा आहे, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा, पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पडेगा. काय भरोसा जीवनाचा. म्हणून दादा, जोपर्यंत जीवन आहे, शेवटच्या 5 गोष्टी सांगतो, माझ्या वाणीला प्रोग्राम देतो. जीवन जगत असताना दादा, एवढ्या कोरोनाच्या महान संकटामधून आपण जिवंत राहिलो. प्रत्येकाला सहकार्य करत चला. हे धर्माचं कार्य, धर्मो रक्षती रक्षितः. धर्मासाठी दादा अनेक सभा तुम्ही पाहिल्या असतील. दिल्लीची सभा पाहिली असेल, मुंबईची सभा मैदानावर पाहिली असेल, पण एक शेतकऱ्याचा, सर्वसामान्य जवान मनोज जरांगे पाटलांची सभा महाराज न भूतो न भविष्य दाखवून दिलं दादा. काय जरांगे पाटलांची सभा होते, सुंदर. काय सर्व एक साधं व्यक्ती, सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. महाराज राहणं साधं, पण विचार त्यांचे किती उच्च विचार आहे. विचार करा, 75 लाख काही तर येण्याची बाकी होते, सभा संपूर्ण गेली माऊली. दाखवून दिलं जरांगे पाटलांनी, हम हिंदू है. बरोबर का नाही. हिंदुत्वाचं नातं प्रत्येकाला जर आपल्याला ठेवायचं असेल, शेवटच्या 5 गोष्टी. कीर्तन तुम्हाला समज नसेल तर मी कोरोना नंतर या गोष्टी सांगायला लागलो. प्रत्येकाला सहकार्य करा, वाईट कोणाचं करू नका. जगदंबे समोर सांगतो, वाईट कधी कोणाचं करायचं नाही. दुसरा महत्वाचा विषय, जगात कधी कोणाला कमी समजू नका. काही लोक दुसऱ्याला कमी समजतात महाराज.
श्रीमंत लोक कदाचित जुन्या काळामध्ये महाराज गरीब लोकांची निंदा करायचे, पण आता श्रीमंत आता सायकलवर आले आणि महाराज गरीब लोक फॉर्च्युनर मध्ये आहे. तुम्हाला माहित नाही, आम्ही लहान असताना आमच्या आईबरोबर आम्ही कांदे लावायला जायचो. कांदे लावायला जात असताना तो मोठा बागायतदार जो होता ना पाटील, आम्हाला शिव्या देऊन महाराज एवढं गोड गोड बोलून काम करून घ्यायचा आणि पगाराच्या दिवशी आम्हाला शिव्या देऊन पैसे द्यायचा. पण आज पाटील सायकलवर आणि मी फोर व्हीलरमध्ये आहे का नाही. माणसाची वेळ प्रत्येकाची बदलत असते, म्हणून कधीच कोणाला कमी समजायचं नाही. तिसरा महत्वाचा विषय, टाइम इज मस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. माणसाच्या जीवनामध्ये वेळ महत्वाची आहे. गेलेली वेळ पुन्हा मिळणार नाही. जी वेळ मिळाली ती चिंतने नासत असे चिंता, चिंतने सर्व कार्य हाता, चिंतने मोक्ष सायोज्यता घर शोधित असे. प्रभूच्या चिंतनात वेळ घालवत चला, काळ सारावा चिंतन आहे. आणि शेवटचा महत्वाचा विषय सावता महाराज सांगतात, कधी हत्तीवर बसण्याची वेळ येईल, कधी पालखीत बसण्याची वेळ येईल, कधी पायी चालण्याची वेळ येईल आणि कधी कधी स्मशानात जाण्याची वेळ येईल. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. दादा, अनेकांची वेळ बदलली कोरोनाच्या महान संकटामध्ये. तुम्हाला माहित नसेल पण नाशिक जिल्ह्यामध्ये एक आडगाव नाका आहे. आडगाव नाक्यावर एक अपोलो हॉस्पिटल आहे. त्या अपोलो हॉस्पिटलमध्ये एक महाराज एका माई बहिणीचे हात बांधलेले पाय बांधलेले पॉझिटिव्ह होती ती. आणि आम्ही काही नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलो. मोठ्या मोठ्याने ओरडत होती माऊली. आणि नंतर मी त्या सिस्टर लोकांना विचारून म्हटलं, का हो त्या मातेचे हात का बांधलेले, पाय का बांधलेले? ती मोठ्या मोठ्याने ओरडण्याचं कारण काय? म्हणजे महाराज तिचा 17 ते 18 स्कोर आहे आणि मोठ्या मोठ्याने तिचं ओरडण्याचं एकच कारण आहे, 5 दिवसापासून या हॉस्पिटलमध्ये ती ऍडमिट आहे आणि ती विनंती करते, माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण माझे हात सोडा, माझे पाय सोडा. माझं 6 महिन्याचं लेकरू घरी स्तनपान करण्यासाठी माझी वाट बघत आहे. ती वेळ मला ज्यावेळेला कळाली त्यावेळेला पासून मी हा महिमा सांगायला लागलो. दादा, कोरोनामध्ये कोणाची मावशी, कोणाचे काका, कोणाचे मामा निघून गेले, कोणाचे भाऊ गेले, कोणाच्या बहिणी गेल्या. एक पिंपळगाव बसवंत म्हणून गाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. दोघी बहिणी सख्या जावा, दोघींचे पती निघून गेले. एक बोलता बोलता बोलेल, बाळपणामध्ये कधी आई मरू नये दादा, तरुणपणामध्ये कधी पती मरू नये आणि म्हातारपणामध्ये कधी मुलगा मरू नये. माझं शेवटचं वाक्य घरी घेऊन जा. दादा दादा मला एक सांगेल, ज्या बहिणीचे मायबाप गेले ना त्या बहिणीचा माय आणि बाप भाऊ होत असतो. म्हणून दिवाळीचा सण पुढे आला, आपण स्टेटसला पत्रिका ठेवत असतो, ज्ञानोबा आहे आणि मुक्ता ही बहीण भावाचं नातं आहे. सोन्याच्या गताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. मुक्ताईने ज्ञानदादाला बहीण भावाचं नातं दाखवून दिलं. आई वडील निघून गेल्यानंतर बहीण आपली आई होत असते आणि आपला भाऊ त्या बहिणीचा बाप होत असतो, आई होत असतो, बाप होत असतो. दिवाळीच्या सणाला मांडे खायची इच्छा झाली. महाराज मुक्ताई खापर बघण्यासाठी गेली, खापर दिलं नाही. ज्ञानदादाने मुक्ताईचा रडण्याचा आवाज ऐकला, चेहरा बघितला. मुक्ते का ग रडते? मांडे भाजण्यासाठी खापर बघण्यासाठी गेले पण खापर दिला नाही. महाराज ज्ञानदादा मुक्ताईला म्हणतात, मुक्ते मांडा तयार कर, तुला खापर देतो. मुक्ताईने मांडा केला आणि ज्ञानोबा लवणे झाले. मुक्ताईने ज्ञानदादाच्या पाठीवर मांडे भाजले आणि मांडे भाजल्यानंतर महाराज मुक्ताईने ज्ञानदादाला विचारलं, दादा तुला चटके बसले नाही का? ज्ञानोबा म्हणतात, मुक्ते तुझ्यासारखे बहिणीचे आज माझ्या हातावर माझ्या पाठीवर फिरल्यामुळं बसणारे चटके सुद्धा शांत झाले. म्हणून दादा लक्षात ठेवा, ज्या बहिणीचे मायबाप गेले त्या बहिणीला दादा दिवाळीचा सण जर आला तर आपल्या पत्नीला 5,000ची साडी घ्या, पण बहिणीसाठी 500 रुपयाची साडी जर घेतली ना तर ती सासरला जाऊन एकच सांगते, माझ्या भावाने मला 5,000ची साडी घेतली. ही बहीण भावाचं नातं आहे. आणि शेवटचा महत्वाचा विषय जाता जाता सांगून जाईल, ज्याचे आई वडील जिवंत, माझ्या तरुणाने एक माझा शेवटचा असो मोठा प्रश्न आहे, आई वडील जोपर्यंत जिवंत त्या माईबापाची सेवा करा. कारण माईबापामुळे मला कीर्तन करण्याचा योग मला प्राप्त झाला. माझे वडील सुद्धा हाडाचे वारकरी, पेटी मास्तर आहे. गुरुजींना माहिती आहे, बापूंना माहिती आहे. आणि माझ्या जन्माची व्याख्या तुम्हाला 5 मिनिटामध्ये सांगतो आणि माझ्या वाणीला प्रोग्राम देतो. दादा, जन्माची व्याख्या माझी आई मला स्वतः सांगते. मी आईच्या पोटामध्ये 7 महिन्याचा असताना निवृत्तीनाथांची वाऱ्या माझी आई करायची. माझे आजोबा घेऊन जायचे माझ्या आईला. निवृत्तीनाथाच्या समाधीवर आईने मस्तक ठेवावं आणि निवृत्तीनाथांना सांगितलं होतं, पोटामध्ये जर मुलगी जर असेल ना निवृत्तीनाथा तर मुक्ताईसारखी जन्माला येऊ दे आणि मुलगा जर असेल तर ज्ञानोबारायसारखा जन्माला येऊ दे. माझ्या आईचा संकल्प निवृत्तीनाथांनी पूर्ण केला. पूर्ण महाराष्ट्रभर मला ज्ञानोबा तुकोबाजी संतांची सेवा करण्याचा मला प्राप्त झाला. हे माझ्या आईचे आशीर्वाद आहे.
म्हणून दादा आईसारखं दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. जगदा आई गेली बाप गेला, कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन मान बाप नहीं मिलते. आई बाप कधी मिळणार नाही. साहेबराव बापू मंडळ आमच्या या ठिकाणी उपस्थित आहे. बापूंची आई अजून जिवंत आहे. 90 वर्षाचं वय. त्यांचं गाव मालेगाव तालुक्यात पाडळदे गाव आहे. नांदुर्डेकर गुरुजींचे माईबाप गेले. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आईने 8 पुत्राला जन्म दिला. आणि खरोखर आयो सौभाग्य म्हणतात. पतीच्या अगोदर जाणं म्हणजे सौभाग्य असतं. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कुंकू घेऊन गेली दादा. ती आई गुरुजी सांगत असतात. गाडीमध्ये कधी कधी गुरुजी रडतात, बापूही रडतात, पण 90 वर्षाची आई आमच्या बापूंना अजूनही मांडीवर घेते आणि आमचे बापू त्या आईला मांडीवर घेतात. दादा एक बोलू, आई वडील घरामध्ये हसताना दिसले का 100% समजायचं देव हसला, आणि आई वडील घरामध्ये रडताना दिसले 100% समजायचं देव रडला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज